डोंगर उतारावरची परंपरा जिवंत ठेवणारे कामगत. वेल्हे परिसरात नाचणी बेनणीचा जल्लोष. राजगड तालुक्यातील डोंगर उतारावरील नाचणी शेतीची बेनणी करण्याची पारंपरिक पद्धत कामगत म्हणून ओळखली जाते. पूर्वापार असलेली ही परंपरा अत्यंत लोकप्रिय आणि शेतकऱ्यांच्या जीवाभावाची आणि संवेदनशीलता व शेती मातीशी घट्ट नाते दाखवणारी व सांगणारी आहे. तोरणागडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावात नुकतीच या कामगत परंपरेनुसार नाचणी बेनणी पार पडली. ढोल झांज यांच्या पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि लयबद्ध गाण्याच्या साथीने शेतकऱ्यांनी जलद गतीने बेनणीची कामे केली. वेल्हे तालुक्यातील पश्चिम भागात राजगड, तोरणा परिसर, वेल्हे पाली, डेरे, भुतोंडे, खुळशी, मळे, बालवड परिसरातील गावांमध्ये ही पद्धत अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळात 200 ते 300 शेतकरी एकत्र येऊन सामूहिकपणे नाचणीची बेनणी करत. मोठे शेतकरी किंवा 4 ते 5 शेतकरी मिळून अशी बेनणी आयोजित करत. कामगतीच्या दिवशी सकाळीच आजूबाजूच्या गावातील शेतकरी कामगार कामगतीसाठी जमा होत. त्यांना जेवणाची सोय आयोजक शेतकरी करत असत. याचे नियोजन 8-10 दिवस आधीच ठरवले जाई. आजच्या यांत्रिकी शेतीच्या युगात ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्रीच्या वापरामुळे सामूहिक शेतीची गरज कमी झाली असली तरी या परंपरेतून निर्माण होणाऱ्या गावातील सलोखा, परस्पर मदतीची भावना आणि आनंदाचा सण यामुळे काही शेतकरी अजूनही कामगत जिवंत ठेवत आहेत. ही कामगत परंपरा फक्त शेतीपुरती मर्यादित नाही, तर ती एक सांस्कृतिक वारसा आहे. आजच्या तरुण पिढीला ही परंपरा दाखवून त्यांना आपली संस्कृती समजावून सांगणे हेच यामागचे उद्दिष्ट आहे. यासाठी स्थानिक शेतकरी आणि गावकरी प्रयत्नशील आहेत.